आता या सिनेमाला दोनच गोष्टी वाचवू शकतात. अगबाई अरेच्चा, जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे आणि बाई पण भारी देवा असे एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक आता अचानक असा सिनेमा का बनवतायत? दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी सिनेमा बनवण्याचं त्यांचं काम तर केलं, पण आता प्रेक्षक त्यांचं काम म्हणजेच सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघतील का? कारण सध्या तरी या सिनेमा बाबतीत बहुतांश लोकांच्या निगेटिव्हच प्रतिक्रिया सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत. आता नुकताच या सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय, ज्यात सध्या तरी असं दिसतंय की या सिनेमाची गोष्ट ही सूरज चव्हाणच्या जीवनावरच आधारित असणार आहे. कारण यात तो कुठंतरी रील बनवतानाच दाखवला जात आहे. हेच काय तर आतापर्यंतचे जे व्हायरल झालेले रील्स वरले डायलॉग होते तेच डायलॉग सेम टू सेम तो इथे सिनेमात म्हणताना दिसत आहे. मार्केट का व्हायला आणि पोलीला व्हायला फक्त आले बघा आणि अजून एक गोष्ट जी हे कन्फर्म करते की झापूक झुपूक या सिनेमात सूरज चव्हाणच्या खऱ्या जीवनातील गोष्ट दाखवण्यात आल्या असतील, ती म्हणजे त्याच्या बहिणीची भूमिका. जसं की सर्वांनीच बिग बॉसच्या वेळेस बघितलं की सूरजला घरातून जर कोणी चांगला सपोर्ट करत असेल तर ती होती त्याची बहीण. आणि इथे टीजरमध्येही असाच एक सीन आहे ज्यात अभिनेत्री पायल जाधव ही सूरजला समजावताना दाखवली गेली आहे. आणि जसा पायल जाधव यांचा हा लुक दाखवण्यात आला आहे त्यावरून तरी त्या या सिनेमात सूरजच्या बहिणीची भूमिका साकारणार आहेत असं दिसतंय. अजून जवळपास एक महिना आहे या सिनेमाला प्रदर्शनासाठी. आता तर फक्त टीजरच आला आहे, अजून ट्रेलर बाकी आहे. जर या ट्रेलरमध्ये अजून काही चांगल्या गोष्टी दिसल्या तरच काही चान्सेस वाढतील या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चालण्याचे. कारण सध्या तरी लोक या सिनेमाच्या बाबतीत निगेटिव्हच दिसत आहेत. एक म्हणजे ट्रेलर आणि दुसरा म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जर कथा ही चांगली आणि प्रेक्षकांना भावणारी असली आणि माउथ पब्लिसिटी झाली तरच या दोन गोष्टी कुठेतरी सिनेमाला वर आणू शकतात. एकतर आधीच मराठी सिनेमे सिनेमागृहात चालत नाहीयेत आणि सध्या प्रेक्षकांच्या जशा या सिनेमाला घेऊन प्रतिक्रिया दिसतायत त्यावरून तरी असं दिसतंय की हाही सिनेमा फ्लॉपच होईल.